बीड जिल्हा म्हटलं की आठवते ती पाणी टंचाईची भीषण समस्या। पण याच बीडमध्ये गावकऱ्यांच्या हक्काचं पाणी पळवून टँकर भरले जात आहेत आणि हे पाणी वापरलं जात आहे रस्त्यांच्या कामासाठी। त्यामुळे गावकऱ्यांच्या घशाची कोरड महत्त्वाची की रस्त्यांची मजबूती यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। एक रिपोर्ट बघूयात। दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या बीडमधलं हे विदारक चित्र आहे। एकीकडे धरणामध्ये तळ गाठणारं पाणी उरलंय, तर दुसरीकडे रस्त्याच्या बांधकामासाठी टँकर भरून पाण्याचा उपसा केला जातोय। रस्ते महत्त्वाचे आहेत, पण त्याहीपेक्षा इथल्या लोकांना पाणी महत्त्वाचं आहे। हे जर पाणी संपून गेलं तर इथल्या लोकांना पाणी आणायचं कुठून, हाच प्रशासनावरचा खूप मोठा प्रश्न असणार आहे। मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने घेत नाही। एकीकडे हंडाभर पाण्यासाठी जिथे 100 रुपयांची नोट घेऊन या माऊलींना उभं राहावं लागलं, तिथेच दुसरीकडे प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे पाण्याची चक्क चोरी होतीये। या ठिकाणचं पाणी उपसा जर झाला संपला तर पाटोदा तालुकाच नाही तर बीड तालुका देखील अर्धा, शिरूर तालुका पूर्णतः या तलावावर अवलंबून आहे। दुष्काळ जाहीर केल्यानंतर पाणवठे आणि तलाव प्रशासनानं आरक्षित केले। शेतकऱ्यांची पिकं जळून गेली, मात्र तलावात पाणी असूनही ते देता आलं नाही। आता मात्र लाखो लिटर पाण्याची अशी नासाडी होत असताना प्रशासन नेमकं कुठलं वेड पांघरून झोपलंय असा प्रश्न निर्माण होतोय। पाणी उपसा झाला तर बरंच काय संकट येतील की पाणी नसल्यामुळे ह्या तालुक्यात नाही दुसऱ्या कुठल्या 3 तालुक्यामध्ये ही सोय नाही आहे पाण्याची। सगळ्यात मोठा तलाव म्हणजे आमच्या उखंड गावचाच तलाव आहे। त्याच्यामुळे इथला जर पाणी उपसा झाला तर बरंच भविष्यामध्ये अजून 4-5 महिने जायचे। त्याच्यामुळे बराच काही असा ताण येऊ शकतो किंवा पाणी नसल्यामुळे। घशाला कोरड पडलेली असताना अशा प्रकारची पाण्याची नासाडी परवडणारी नाहीये। त्यामुळे गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यापेक्षा जर प्रशासनाला रस्त्यांची कामं महत्त्वाची वाटत असतील तर याचा फटका निगरगठ्ठ ठेकेदारांना नाही तर शेकडो कोसांची पायपीट करणाऱ्या गावकऱ्यांनाच बसणार आहे। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड।